बातम्या पाहूयात। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू या दोन्ही घटनांचा निषेध करत न्याय मागण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर जन आक्रोश मोर्चात देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे देखील उपस्थित राहणार आहेत। सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनावणे या मोर्चामध्ये सहभागी होतील। टीव्हीवर आज बघितलं तर आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही, पण शेवटी आज हे जे प्रकरण आहे हे काही कुठल्या नेत्याचं नाही तर कुठल्या पक्षाचं राहिलेलं नाही, हे सगळं सामान्य लोकांचा विषय झालेला आहे। सामान्य लोक एकवटली आहेत आणि जोपर्यंत देशमुख परिवाराला आणि सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे लोक शांत बसणार नाही। सर्व पक्षाचा सर्व जाती धर्माचा मोर्चा संभाजीनगरात निघतोय आणि खऱ्या अर्थानं बीड आणि परभणीच्या ज्या घटना घडलेल्या आपल्या महाराष्ट्राला लाजिरवाणी अशा घटना आहे, याला न्याय मिळाला पाहिजे ही जनमानसातली भावना आहे आणि ती भावना व्यक्त करण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा संभाजीनगरात निघालेला आहे। हा कोणत्या पक्षाचा नाही, कोणत्या जातीचा नाही, कोणत्या धर्माचा नाही, परंतु निश्चित एक आक्रोश जनतेचा या मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर येणार। पुढची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन आयोजित करण्यात आलंय। अधिवेशनाला अजित पवार देखील उपस्थित असतील, तर धनंजय मुंडे देखील या अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये दाखल झालेत। अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। पालकमंत्रीपदी डावलल्यानंतर धनंजय मुंडे पहाटे शिर्डीमध्ये दाखल झाले, तर मुंडेंनी काल नवसंकल्प शिबिराला दांडी मारली होती। संकल्प शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। बीडच्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालाय, तर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे आणि यावर आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान दादांना पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेण्याची मीच विनंती केली होती आणि पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही विकास व्हावा असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी। म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे। दरम्यान धनंजय मुंडेंचा बीडच्या पालकमंत्री पदावरून पत्ता कट झाला आणि यावर राष्ट्रवादीकडून सारवासारव करण्यात आली आहे। आमच्या वाट्याला 8च पालकमंत्रीपद आलेली होती, त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साकल्याने विचारपूर्वक घेतलेला आहे। मात्र जो पक्षातील एक महत्त्वाचे नेते आहेत यापूर्वी त्यांनी मंत्रिपद भूषवली आहेत। मी एकदा या विषयावरती सांगितलं की पक्षाने कॉन्शियसली तो निर्णय घेतलेला आहे। धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत, निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करत आला आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा करेल। पुणे आणि बीड 2 जिल्हे दिले गेले आहे, असे अनेक लोकांना 2 जिल्हे दिले गेले आहेत। बावनकुळे साहेबांच्याकडेही नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी आहे आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी अजितदादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहोत आणि त्यामध्ये काही हरकत नाही। आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील आणि बीड जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली, म्हणून त्यांना संधी दिलेली आहे।
आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. बीडच्या पालकमंत्री पदावरून रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनीही भाष्य केलंय. पाहुयात ते नेमकं काय म्हटलेत. नाही, दादा जर बीडचं पालकमंत्रीपद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे. असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करतं आहे. त्यामुळे दादांची जी धडाडी आहे, प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडला सुद्धा करण्याची जरूरत आहे. साधारण 3-4 दशकांच्या पासून काही सन्माननीय अपवाद वगळता बीडचं पालकमंत्रीपद हे कायम मुंडे घराण्याकडे राहिलेलं आहे. परंतु यावेळी हे पालकमंत्रीपद मुंडेंचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हा कुठला दैवी संकेत म्हणावा. असो, आम्ही या निमित्ताने अजितदादांचं अभिनंदन करतो. मी त्यांना व्यक्तिशः शुभेच्छा देते. रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंना देण्यात आलेलं आहे. यावर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी काहीसा नाराजीचा सूर आळवलाय. आता घेतलेला निर्णय अनपेक्षित असल्याचं गोगावले यांनी सांगितलं. जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गोगावलेच बनतील असं वातावरण तयार झालं असताना हा आलेला निर्णय धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं. निकाल आणि धक्कादायक आम्हाला वाटतोय. अपेक्षा नव्हती आम्हाला, कारण जवळजवळ आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं. त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून. आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे. परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल. 3 पक्षाचं सरकार असतं, त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे. गुलाबराव पाटील यांना तिसऱ्यांदा जळगावचे पालकमंत्री होण्याचा मान मिळालेला आहे आणि यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते नेमकं काय म्हटलेत पाहूयात. निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे. कारण की शेवटी भरतशेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील, हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं. पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे. तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विलास लांडे आणि अजित गव्हाणे ही गुरु शिष्याची जोडी पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. विलास लांडे यांनी आपण अजित पवार यांची साथ देणार असल्याचे संकेत दिलेत. तर अजित गव्हाणे हे 20 माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहेत आणि या संदर्भात अजितदादा आणि अजित गव्हाणेंचं बोलणं झाल्याचा दावा विलास लांडे यांनी केलाय. पालिका ही पुन्हा एकदा नागरिकांच्या हातामध्ये द्यायची असेल तर ती अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पुन्हा निवडून द्यावी. त्यासाठी अजित पवार याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ताकद देतील याची मला खात्री आहे. कारण शेवटी गेली 15 वर्ष अजित पवारांनी या शहरावरती काम करत असताना एक चांगल्या प्रकारे पारदर्शकता आणि नवीन प्रकल्प, ग्रेट सेपरेटर, उड्डाण पूल अनेक त्या ठिकाणी या शहराला गती देण्याचं काम कोणी केलं ते अजित पवारांनी. म्हणजे कमी भ्रष्टाचारामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकप्रतिनिधी बसला पाहिजे, त्याच्याकडनं काम करून घेता आलं पाहिजे, प्रशासन चांगलं असलं पाहिजे. ही आतुटी अजित पवारांकडून त्या ठिकाणी मी शिकलेलो आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येते. नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा जिल्हा आयोजन करण्याची मागणी केलेली होती. मात्र यावर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही. माझ्या माहितीनुसार नगरसह राज्यातील प्रशासनासमोर कोणत्याच जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. सगळी कार्यालयीन व्यवस्था श्रीरामपूरमध्ये झालेली आहे. मग ते RTO कार्यालय असेल, तिथं ॲडिशनल एक SP ऑफिस झालेलं आहे, अशी वेगवेगळी कार्यालय तिथे झालेलीच आहे.
त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये जिल्हा विभाजन झाल्यानंतर आज भौगोलिकदृष्ट्या हा दक्षिणेचा जो जिल्हा आहे याच्यावरती सातत्याने वर्षानुवर्ष अन्याय होत गेलेला आहे. त्यामुळे अन्याय दूर करायचा असेल तर याच्यामध्ये याला एकमेव पर्याय आहे. विकासात्मक काम जर पुढे न्यायचं असेल तर त्याला विभाजन हाच एकमेव पर्याय आहे आणि त्या करण्याकरता आमच्या सातत्याने पाठपुरावा सुरू असणार आहे. जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाहीये. तसा कुठलाही प्रस्ताव मी महसूल मंत्री असताना माझ्यासमोर आला नाही. मला वाटतं या बातम्या कोण उठवतं माहीत नाही, पण शासनासमोर तरी मला जे आजचे चित्र दिसतंय कोणत्याही जिल्ह्याचा विभाजनाचा प्रस्ताव आज आपल्या विचाराधीन नाही.